नमस्कार, वी न्यूज मुंबई में आपका स्वागत है। मैं हूं बलबीर वैद। आइए देखते हैं आज की ताजा तरीन खबरें। नाला सुपारा के विधायक राजन नाईक ने पहले ही स्पीच में किया धमाका। आइए देखते हैं उन्होंने विधानसभा में अपने पहले ही भाषण में क्या कहा। नाला सुपारा आणि विरारच्या मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 47% पेक्षा जास्त मतदार देऊन मतदान करून मला या विधानसभेत पाठवले। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। 30 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टँकर चालतात। अमृत टप्पा योजना 2 अंतर्गत मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे, परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली नसल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा 8 पाणी मिळतं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारने एमजीपीच्या माध्यमातून 185 एमएलडी पाणी दिलं। मी शासकाचं एमएलडीचं मनापासून अभिनंदन करतो। ग्रामीण भागाला पाणवठा करण्याची जबाबदारी एमजीपीची आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे, परंतु अध्यक्ष महोदय 5-6 वर्षापूर्वी 5% काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे। आमच्या शहराला ग्रामीण भागाला या पाणी पुरवठा आजही होत नाही। अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामाबद्दल बोलायलाच नको। 872 अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा 50% आरक्षित जागेमध्ये अधिकृत बांधकाम झालेलं आहे। इथली जनता नागरी सोयी सुविधेपासून वंचित राहणार आहे। प्रधान करोडो लोकांना घरं देतात, आमच्या इथे गरिबाची घरं तोडण्याचं चाललं आहे। अध्यक्ष महोदय, त्या गरिबांचा काही दोष नाही। आमच्या भगिनींनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घरं विकत घेतलेली आहेत, परंतु तिथल्या असल्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये त्यांच्या घरात तोडण्याची वेळ आलेली आहे। तिथे डंपिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे, आजूबाजूला तिथे नागरी वस्ती आहे, त्यामुळे ते डंपिंग ग्राउंडचं आणि त्या एसटीपीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी न्यावं अशी विनंती करतो। आमच्याकडे 4 ब्रिजची रेल ओव्हर ब्रिजची अत्यंत आवश्यकता है। वी न्यूज मुंबई बुलेटिन में आज इतना ही। अगली खबरों के साथ फिर मिलते हैं, तब तक के लिए नमस्कार।